नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे कार वॉशरची बॅटरी रिपेअरसाठी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही 48 वोल्ट जरी लिहिली असेल तरी ही बॅटरी 21 वोल्टची आहे आणि ही अशा प्रकारच्या कार वॉशरमध्ये वापरली जाते जे आता रेग्युलर कार वॉशर्स मार्केटमध्ये मिळत आहेत. तर ह्या बॅटरीचा प्रॉब्लेम असा आहे की याचं व्होल्टेज काहीच येत नाही. तर आज आपण याला रिपेअर करणार आहोत. तर आपण बघू याच्यामध्ये सुरुवात पहिल्यांदा आपल्याला याला खोलावं लागेल. तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारची बॅटरी आहे. तर याच्यामध्ये एकूण तुम्हाला 5 सेल लावलेले दिसतील आणि हा जो पार्ट आहे हा याचा BMS आहे. हे चार्जिंग सॉकेट आहे आणि BMSने ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे. तर आता आपण पहिल्यांदा याचे व्होल्टेज चेक करू की याची ही बॅटरी डेट करेल. त्यासाठी आपण मल्टीमीटरचा वापर करणार. DC व्होल्टेजवरती सेट करायचे. आम्ही 1 बाय 1 सेल मी चेक करतो आहे. तुम्ही मीटरवरती बघू शकता 0.4 याचा अर्थ ही सेल खराब आहे. त्यानंतर हा दुसरा सेल 0.4 म्हणजे हा सेल देखील खराब दिसतो आहे. त्यानंतर तिसरा सेल चेक करू 3.9 हा सेल ठीक आहे. त्यानंतर आपण चौथा सेल चेक करतो 3.08 म्हणजे हा देखील ठीक आहे. आणि पाचवा सेल 3.9 म्हणजे हा सेल देखील ठीक आहे. म्हणजे एकूण 5 सेलपैकी 3 सेल चांगले आहेत, 2 सेल आपल्याला खराब दिसत आहेत. तर हे 2 सेल खराब असल्यामुळे ह्या BMSमुळे ही बॅटरी कट ऑफ झालेली आहे. आता आपल्याला हे जे सेल आहेत हे 2 सेल नवीन सेलने रिप्लेस करून चालणार नाही, कारण हे बाकीचे 3 सेल जुने आहेत आणि ते मॅच होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे 5चे सेल आपल्याला नवीन टाकावे लागतील. तर हे सेल बाहेर काढण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करू की हे जे तुम्हाला निकेल स्ट्रीप इथं सेलला कनेक्ट झालेली दिसते, तर इथून आपण या निकेल स्ट्रीपला कट करू. तर एक अशा कटरच्या सहाय्याने आपण निकेल स्ट्रिप्स कट करू. जर तुम्ही बघू शकत असाल तर हा BMS कडून आलेला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे बाकी रेफरन्स व्होल्टेज आहेत. आणि BMSवरती हे जे 2 स्टड दिसत आहेत हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आउटपुट आहेत आणि हे चार्जिंग सॉकेट आहे. तर आता आपण BMSचे सगळे स्क्रू काढून BMSला बाजूला घेऊ. तर आपण बघू शकता हा अशा प्रकारचा BMS असतो. तर BMSमध्ये काही खराब आहे असं काही वाटत नाही आहे. तर आपण हा BMS बाजूला ठेवू आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे सेल आहेत तर हे सेल आपल्याला ह्या होल्डरमधून बाजूला घ्यायचे जेणेकरून आपल्याला नवीन सेल याच्यामध्ये टाकता येतील. तर आपण हे सेल आपण बाजूला करण्यासाठी हे जे काही एकमेकाला जोडलेले निकेल स्ट्रीप आहेत हे आपल्याला तोडावं लागतील. आता ह्यातले 3 सेल जरी चांगले असले तरी हे सेल आता आपल्याला वापरता येणार नाहीत, कारण हे जुने सेल आहेत. त्यांचा IR वेगळा येतो. नवीन सेल्स जे आपण वापरणार आहे त्याचा IR वेगळा येतो आणि हे सेल मॅच होत नाहीत. त्यामुळे आपल्याला 5 सेल आपल्याला नवीन टाकावे लागतील. तर हे आपण सेल बाजूला करूया. तर हे होल्डर्स आहेत. तर नवीन सेल आपण मागवलेले आहेत. तर हे नवीन सेल हे ह्या टाईपमध्ये तुम्हाला दिसतील. न्यू एनर्जीचे सेल आहेत, 2600 mAhचे सेल आहेत आणि जे जुने सेल आहेत त्याचे मी तुम्हाला दाखवतो किती कसे सेल आहेत ते. हे तुम्ही बघू शकता 18650 1200 mAh हे 1200 mAhचे सेल आहेत. तर ॲप्रॉक्सिमेटली डबल आपण कॅपॅसिटीचे सेल टाकतो आहे. याचा अर्थ काय होईल की ह्याचं बॅकअप देखील आपल्याला वाढेल. आणि जर समजा एक आपण गाडी धुण्यासाठी हे वापरत असाल तर 2 गाडी जर आपण ह्या सेलमधून धुत असाल जुन्या सेलमधून, तर नवीन सेल टाकल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 गाडी तुम्ही याच्यातून वॉश करू शकता. याचा अर्थ तुम्हाला जास्त वेळ चार्जिंग करायची पण गरज नाही. एकाच वेळा चार्जिंगमध्ये तुम्ही भरपूर काम घेऊ शकता. तर आपण काय करू, हे सेल सगळे आपण पहिल्यांदा चेक करून नवीन सेल आपण व्होल्टेज आणि त्यांचा IR चेक करून मगच आपण याच्यामध्ये इन्स्टॉल करू. तर तुम्ही बघू शकता हा आपला IR टेस्टर आहे. ह्याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स आपला टेस्ट केला जातो. हा याचा होल्डर आहे. त्याच्यामध्ये
आपण नवीन सेल्स टाकून ह्या नवीन सेलचा आपण IR आणि व्होल्टेज आपण चेक करू शकतो. एक सेल आपण याच्यामध्ये लावतो आहे. तर जसं की तुम्हाला दिसत असेल 20 मिली ओम IR येतो आहे आणि 3.94 व्होल्टेज येते. तर एक सेल आपण चेक करून हे बाजूला ठेवू. याच्यामध्ये तुम्हाला वरती जे दिसते ते IR दिसतो आहे मिली ओममध्ये आणि खालच्या बाजूला जे दिसतं आहे ते व्होल्टेज आहे. तर जसं की आपण सगळं चेक केलेत आणि हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही इन्स्टॉल करताना जर बॅटरीचा IR व्यवस्थित नसेल आणि तुम्ही जर त्या वेगवेगळ्या IRचे जर बॅटरीज इन्स्टॉल केला तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो, बॅटरी व्यवस्थित चालणार नाही. तर ह्या अशा पद्धतीनं आपण सगळे चेक केलेत. व्होल्टेज सगळ्यांचे व्होल्टेजसुद्धा चेक झाले आणि IR सुद्धा चेक झालं. आता आपण ही सगळी बॅटरी आपण नवीन आपल्या होल्डरमध्ये घालून आपण बॅटरी परत इन्स्टॉल करू. त्याच्यामध्ये फक्त एक काळजी एवढीच घ्यायची आहे की आपल्याला हा BMS इथे फिट होतं. तर इथे फिट झाल्यानंतर ह्याची BMS हा जो काही पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर आपल्या सेलचा पॉझिटिव्ह या साईडला आला पाहिजे आणि निगेटिव्ह या साईडला आला पाहिजे. आणि हे बाकीचे जे सेल आहेत हे सगळे आपल्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह या पद्धतीनं आपले सेल अरेंज करायचे आहेत. तर हे अरेंज केल्यानंतर आपण आता याला स्पॉट वेल्डिंग करून घेऊ आणि त्यानंतर BMS पासून आपण बॅटरी जोडून घेऊ. तर हे दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह साईडला आपण रिंग लावून घेतलेली आणि आता आपण स्पॉट वेल्डिंग करून घेऊ. स्पॉट वेल्डिंगसाठी आपली हे अशा प्रकारचे स्ट्रीप निकेल स्ट्रीप आपण कट करून घेतलेले आणि आपण स्पॉट वेल्डिंग करणार आहोत. आपली ही स्पॉट वेल्डिंग मशीन आहे ती आपण स्वतः बनवलेली आहे. तर याच्या सहाय्याने आपण ही स्पॉट वेल्ड करणार आहोत. स्पॉट वेल्डिंग झाल्यानंतर आपण आता ह्या बॅटरीचं व्होल्टेज चेक करणार आहोत. आता इथं मल्टीमीटर आपण DC व्होल्टेजवरती सेट केलेलं आहे आणि आता हा बॅटरी पॅक आहे. बॅटरी पॅकवरचा हा आपला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा आपला निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्याच्यावरच आपण व्होल्टेज चेक करू. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही बघू शकता. 19.81 21 वोल्टची बॅटरी. आता ही बॅटरी सगळी फुल चार्ज नाही आहे तेव्हा आपल्याला 19.81 व्होल्टेज दाखवत आहे. जसे बॅटरी फुल चार्ज होईल आपण चार्जिंगला लावू तसे व्होल्टेज 21 होती. आता आपण याला BMS अटॅच करून घेऊया. तर आपण BMS अटॅच करून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याचे कनेक्शन्स करूया. पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला, निगेटिव्ह टर्मिनलला आणि बाकीचे जे सिरीज आहेत ते पण आपण कनेक्ट करून घेऊया. तर हे पण आपण स्पॉट वेल्ड करणार आहोत. तर आपण बघू शकता हे BMSचं कनेक्शन देखील आपण केलेलं आहे. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल. त्यानंतर ही पहिली सिरीज पहिल्या पॉझिटिव्हला, त्यानंतर ही दुसरी सिरीज हे आपण बघू शकता. इथं B2 दिसतं आपल्याला आणि त्यानंतर ही चौथी सिरीज आणि ही तिसरी सिरीज. इथं B3 कनेक्शन येतं. B3 म्हणून ही वायर निघाली. ही तिसरी सिरीज आणि B+ हे आपण पॉझिटिव्हला दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं ही बॅटरी पॅक आता रेडी झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा याचं व्होल्टेज बघू. तर आपण व्होल्टेज बघताना आपण सुरुवातीला B+ आणि B- बघू शकता 19.81 आणि त्याचबरोबर आपण मेन आउटपुट चेक करू 19.83. याचा अर्थ असा आहे की आपला BMS ओके काम करतो आहे आणि आता बॅटरीसुद्धा आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण काय करू, ह्याला आपण चार्ज करू आणि इन्स्टॉल करून बघू. आता ही बॅटरी आपली पॅक झालेली आहे. तर आता आपण याला टेस्ट करू.
तर हा आपला कार वॉशर आहे, याला चालू करून बघू. तर तुम्ही बघता हे व्यवस्थित चालू झालेलं आहे. तर हे आता काम झाल्यानंतर आपण हे कार वॉशर आपण कस्टमरला परत देऊ. तर हे काम आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर अशी काही बॅटरीज तुम्हाला रिपेअर करायची असतील किंवा नवीन बॅटरी हवी असेल किंवा लिथियमचं कोणतंही बॅटरीचं काम असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.